पण कधी विचार नव्हता केला की किचन मधून आम्ही या स्टेजवर येऊ म्हणून. रडायला लागतं ते का व्हिडिओ जेव्हा बनवत होतो ना तेव्हा काय म्हणायची की आपल्याला मग अमरावतीत ओळखतील का लोक. म्हटलं तू इतना छोटा छोटा क्यों सोच रही है, पूरी दुनिया में पहचानेंगे ना. घी सीधी उंगली से नहीं निकलता इसलिए उंगली टेढ़ी करनी पड़ती है. नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये मी जास्त माझ्याबद्दल बोलणार नाही आहे. मी अशा स्त्रीबद्दल बोलणार आहे ज्यामुळे मला एवढा छान आणि प्रेमळ नवरा भेटलेला आहे, म्हणजे माझ्या क्यूट सासूबाई, ज्या की रील पासून डायरेक्ट टीव्हीवर पोहोचलेल्या आहे, म्हणजे सोनी टीव्ही चॅनलवर. तुम्ही टपरा बघून विचार करत असाल की मी आलो कुठे आहे, पण त्या टपराईवर जाऊ नका. त्या टपरातून एवढं लाईट आत नाही जात, कारण अंदर ब्लॅक लेअर असते ब्लॅक कपड्यांची. आणि त्या टपरा पाहिल्यापेक्षा इथं BMW, इकडे जॅगवार हे बघा, आणि इथून तुम्हाला समजून येईल की मी कुठेतरी एक्सपेन्सिव्ह जागी आलेलो आहे, आणि स्पेशली क्रिएटर्ससाठी. तर आम्ही आलो आहे आज सोनी टीव्हीच्या चॅनलवर. इथे आहे तुम हो ना हा शो, घर की सुपरस्टार म्हणून. तर ॲक्च्युली आम्हाला सोनी टीव्हीवरनं कॉल आलेला होता आणि ते म्हणाले होते की आम्हाला एका शोसाठी म्हणजे मी हवी आहे आणि एका दुसऱ्या शोसाठी मम्मी हवी आहे. तर त्यासाठी त्यांनी आम्हाला ऑडिशन्स पण मागितल्या होत्या, पण अहो म्हणाले तुला बेडरेस्ट सांगितलं, तू सध्या बेडरेस्टच कर आणि ह्या ऑपॉर्च्युनिटी पुन्हा पण येईल. आणि जर आता अहोनी जर मला ऑब्व्हियसली शब्द दिलेला आहे तर ते तर होणारच आहे लाईफमध्ये. तर याच्यासाठी रेकमेंड केलं होतं माझ्या वाईफला आणि मम्मीला, पण वाईफचं तर तुम्हाला माहिती आहे सध्या मी पप्पा होणार आहे, त्याच्यामुळे ती येऊ नाही शकली. पण आज माझी मम्मी आलेली आहे इथे आणि मम्मीला भेटलेली आहे वॅनिटी वॅन विथ नेम. याच्यापेक्षा जास्त प्राऊड फील कधीच नाही केलं की मेरे को बहुत सारे अवार्ड मिले, उसमें मजा नहीं है, मजा इसमें है भाई तुमको दिखाता मैं वॅनिटी. आओ. तर त्यांनी आम्हाला ऑडिशन्स म्हणजे माझ्या सासूबाईला ऑडिशन्स मागितली, पण माझे अहो म्हणाले ऑडिशन्स द्यायला आम्ही एवढ्या दूर तर नाही येऊ शकत, तर आम्ही रील्स वगैरे पाठवत आहे. तर त्यांनी रील्स पाठवली आणि ऑब्व्हियसली माझ्या मम्मीला तर म्हणजे माझ्या सासूबाईला तर बोलवणारच होते, कारण माझी सासूबाई तर सुपरस्टार आहे ना, आणि त्या सुपरस्टार आहे ना, तर ऑब्व्हियसली त्या डायरेक्ट गेल्या सोनी टीव्ही चॅनलवर. आणि फायनली हे सगळे त्या दिवशी मुंबईला निघाले. तर मी माझ्या छातीवर असा दगड ठेवून त्यांना सगळ्यांना बाय बाय केलं. म्हटलं ठीक आहे, ओके यार तुम्ही जा. पण मला खुशी पण होती की माझी सासूबाई टीव्हीवर दिसणार होते, आणि स्पेशली त्यांना तिथे गेल्यानंतर त्यांची स्पेशल वॅनिटी व्हॅन पण भेटली, जे की सगळ्यांचं स्वप्न राहते की आपली स्वतःची एक स्पेशल वॅनिटी व्हॅन असायला पाहिजे. आणि त्यांचं ते स्वप्न पण पूर्ण झालं आणि मी खूप खुश होते त्यासाठी. काल आपण पाहत होतो, आज आपण वॅनिटी व्हॅन मध्ये आहे. बघा बघा मित्रांनो, वॅनिटी व्हॅन अशी असते मेकअपची. तर इथे मम्मी आता शोला जाणार आहे, तर मम्मीचा आता मेकअप चालू आहे. काय म्हणायचं आहे मम्मी तुला? काही नाही, खूप छान वाटत आहे. इतके हळू का बोलत आहे तू? खूप छान वाटत आहे म्हटलं. एवढंच? हा, आता आणखी काय म्हणणार, आता मी शो झाल्यानंतर म्हणून. तर असं लाईट्स वगैरे लागलेले आहेत इथे, जे सेट्सवर असतात ते 2-4 बंद केलेले आहेत मधून. इकडे पण आहे का? मस्त AC चालू आहे इथे, बाहेर गरम होतं भयंकर, आणि मुंबईत तर होतेच म्हणा. मॅनेजर मॅडम आले आतून चेंज करून. मॅनेजर मॅडम हॅलो हाय करा. प्रज्वल पण आहे आमच्यासोबत आणि आद्या पण आहे. कैसा लग रहा गाइस? अरे क्या गोष्टी तो गोष्ट आहे. आता मग जोपर्यंत एपिसोड येणार नाही तोपर्यंत पोचली करायचं आहे. ऑब्व्हियसली. काहीच नाही, स्टोरी नाही, काहीच नाही, काहीच नाही. या शुअर. आणि NOC हे साईन करायचे आहे तुझ्या मम्मीला. जर याच्यात पार्टिसिपेट केलं तर जोपर्यंत जुलैपर्यंत त्यांना दुसऱ्या शोमध्ये नाही जातात. काय काय पाहायला भेटत आहे म्हटलं शशांकासोबत राहू. शिकायला भेटत आहे, शिकायला पण भेटत आहे. तुला काय भेटत आहे प्रज्वल? मला नवीन एक्सपिरियन्स आणि नवीन सगळं काही माहिती होतं इंडस्ट्रीमधलं. ती थोडीशी शॉक झाली मम्मीला. NOC आपको साइन करनी है, ये आप मेरे मैनेजर से बात करें. मैनेजर असं म्हटलं का तुम्ही? गुड, हँडल करते ना सगळं. गुड जॉब. सांग ना रे, काय बोलायचं आहे? काहीच नाही, आपण जसं आहे तसंच राहायचं. तिथे जे विचाराल तसेच उत्तर द्यायचे. एवढं टेन्शन नाही घ्यायचं, रिलॅक्स राह. तू तोंडावर जेवढं दिसू देशील ना तेवढं मग अजून ऑकवर्ड वाटते. घाबरून चालू राहिली काय? खाणार आहे का ते लोक? आपण आपला जसा ये मेरा कातडी ये तेरा कातडी, वैसा है उनका कातडी आहे. हा, तर प्रश्न उत्तर आले पाहिजे ना. काय आले पाहिजे का? तू लोक एकदम हो ना, MPSC चे उत्तर थोडी द्यायचे आहे तिथं. जे घरी विचारतो मी तुला विचारतो की हा हार कुठून घेतला, पुण्यामधून. मग माहित काय तुला कुठून घेतला? मग याच्यात काय घाबरण्यासारखं? असेच प्रश्न विचारतात. दोन लेकरांमध्ये आपके दोनों बच्चे में कौन फेवरेट है? त्याला असं म्हणायचं की मेरी बेटी असं म्हणायचं. मग ते म्हणून बापरे बेटे से प्यार नाही करते का? नाही, मेरा बेटा समजदार आहे म्हणा. जराचं काय, ते काहीतरी बोलन तू काहीतरी बोलशील, ते काहीतरी बोलन तू काहीतरी बोलशील, तर तू म्हणा तू मला चुकलंय करा, मी त्याच्यावर उत्तर देतो असं बोलून आलंच पाहिजे. घातल्यात आता माझ्या कानात माईक. दादांची खूप इच्छा होती आधीपासून.
म्हटलं ते लावालेले माईक म्हटलं पहिले शो करून येऊ का म्हटलं, ते नंतर पॅन्ट गिट काढता येते की नाही, नंतर एक काढता येते. माय जाऊ दे, तुम्ही दोघं शो मध्ये येणार, टीव्ही वर येणार आहे सोनीच्या. त्याच्यावाला पण हे आहे थोडासा क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह. कसं करते. तर आता चालू आहे सगळं. मम्मी नर्वस होत्या, मम्मी बोलून नाही राहिली, नाही तर मम्मीने एक नंबर विषय उचलला असता. पण आता शेवटचा गेम बाकी आहे, बघू काय होते. तर आधारला फ्रीज पाहिजे म्हणते. 2च गेम झाले, हा 3रा गेम आहे ना, अजून एक गेम आहे नंतर. पण माईक लावलाय ना तसं वाटतं हेल्मेट घातल्यासारखं, ना इकडे पाहतात ना इकडे पाहतात, असं करतात असं करतात, ब्लॉक झाल्यासारखं वाटत आहे. चहा कॉफी देते का नाही, हो ना. ओके, आपका समय शुरू होता है अब. पहिला शो आहे तिचा. हा, थिएटरचं बोलले ना, मला खूप छान वाटलं, कारण मी पण 4 इयर थिएटर केलं. फोटो काढला का? ओळखलं का, मिस इंडिया आहे. आणि आज आप खूप छान केला, मुझे खूप मजा आला. So sweetly, you know, आपका बेटा आया और ये जब वो पेन वाला तो आपका उन्होंने आके स्वेट सो स्वीट, मतलब बहुत अच्छा लगा, so sweet. कल ही हमारे 1 मिलियन फॉलोअर्स हुए हैं. अरे वाह, कांग्रेचुलेशन. आंटी को भी डाल दो, 5 मिलियन चला जाएगा. नहीं नहीं, आंटी के साथ ही बनाते हैं, इसीलिए फॅमिली हमारा. वाइफ भी रहती है. कांग्रेचुलेशन एंड ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थैंक यू. घी सीधी उंगली से नहीं निकलता, इसलिए उंगली टेढ़ी करनी पड़ती है. तर अशा प्रकारे आजचा शो होता, तो तुम्हाला सोनी टीव्हीवर लवकरच बघायला भेटेल. आणि तुम्ही सेट बघू शकता, सेट नव्हतं दाखवला मी मगाशी, आणि खूप मजा आली, भयंकर मजा आली. आणि मम्मीने जे डायलॉग घेतले ना मधात, तर क्या बोलते उसको, हार कर जीतने वाले को बाजीगर येते वाला विषय होता, तो मजा आली मी बघायला. तुम्हाला एक मिनिट मला ना शशांक सरांना थँक्यू म्हणायचं आहे हे सगळ्या एक्सपिरियन्ससाठी. आताच मी आलो, 1 महिना झाला, 1-2 महिने झाले. मला कुठं घेऊन जाते आणि असं इंडस्ट्री मधला एक्सपिरियन्स करायला. थँक्यू. माझं असं स्वप्न होतं, मला कधी वाटलं नव्हतं की मी म्हणजे स्क्रीनवर दिसणार, ते पण हिंदीवर. ते स्वप्न आज शशांकनं पूर्ण केलं. तो नेहमी म्हणायचा, मम्मी आपण पण कधीतरी टीव्हीवर दिसू, आणि आज ते खरं झालं. किती माहितीये का, व्हिडिओ जेव्हा बनवत होतो तेव्हा काय म्हणायची की आपल्याला मग अमरावतीत ओळखतील का लोक. म्हटलं तू इतका छोटा तो सोच रही है, पूरी दुनिया में पैसा नाही ना. आता ऑल ओव्हर इंडिया तर कव्हर होऊन जाईल सोनी टीव्ही ना. पण नेक्स्ट जो धमाका होणार आहे तो त्याच्यासाठी स्टेट येऊन राहा, कारण तो वर्ल्ड लेवलला होणार आहे. तसं तर सेलिब्रिटी केलंच आहे त्यांनी, पूर्ण वर्ल्ड ओळखते मला. पण आज त्यांनी टीव्ही शोवर पण मला आणलं. इच्छा होती ती पूर्ण केली. एक इच्छा राहून गेली, आता शाहरुख खानला भेटायची. इच्छा क्लिअर कर, ते इच्छा क्लिअर बोल. माझी एक इच्छा राहिली की ती शाहरुख खानला भेटायचंय मला. नाही, इच्छा बरोबर नाही आहे. माझी एक इच्छा राहिली, मला शाहरुख खान सोबत कोणत्या तरी प्रोजेक्टवर काम करायचं. माझी एक इच्छा राहिली की शाहरुख खान सोबत कुठेतरी काम करायचं आहे, फिल्म मध्ये यायचं आपण. अभि आएगा मजा बिडू. आणि तो माझा मुलगा पूर्ण करणार, कारण त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं, याच्या पुढे पण जाणारच. आम्ही किचन मध्ये व्हिडिओ बनवत होतो, मी गाऊनवर, तो असाच ना, मेकअप वगैरे काही पण कधी विचार नव्हता केला की किचन मधून आम्ही या स्टेजवर येऊ म्हणून, या सोनी स्टेजवर. फर्स्ट टाइम हे सगळेजण टीव्हीवर गेले होते, तेव्हा सगळेजण अहोबद्दल खूप काही बोलले, तर एकदम सगळे इमोशनल झाले होते. तेव्हा हे सगळेजण जेव्हा माझ्या अहोबद्दल बोलले तेव्हा ते ऐकून मला खूप छान वाटलं. तर तुम्ही पण ऐका. तुमचं काय म्हणणं आहे सर? मला रडेल, काय रडेल होतं मला, त्या बोलत होत्या ना, माझं असं झालं. अरे रडा करायला लागतो. नाही ना का, तुझ्या काय वाटलं? प्रमोशन्स केलं, मॅनेजर ही, तिने सगळं मॅनेज केलं, म्हणून आज आपण स्टेज पाहत आहे. मग तू माझ्यासाठी करता नाही एवढं, तुझ्यात काय झालं, आपलं जिंकलं नाही, मग सगळं केलं ना आज तिला बसेल. मग असं स्वप्न होतं ना आपल्याला टीव्हीवर यायचं आपले 2-3 शो मिस झाले है ना. आपला ऑलरेडी हिंदी शो मिस झाला, आपण नाही येऊ शकलो. तो पण मोठा शो होता.
चांगलं वाटतं की आज तू पण टीव्हीवर येणार आहे ना. हा ना. अरे, आपण बिग बॉस पाहिला, त्याच्यानंतर इथं आलो, अजून पुढे जाऊ, झी पर्यंत आलो ना आपण. झी दोन आणखी कुठे जायचंय? एवढं मोठं करणं काय सोपं काम आहे काय? अभी बस वो मेरा वाला रह गया, वो मार्वेल वाला. हे मॅनेजर आहे ना फुलका आमचा, हे दोघं जण खूप मेहनत करतात आणि आमचे एडिटर आणि माझी आमचा ग्रुप नाहीये, हा. आमची टीम टीम आहे आणि माझी सून ती पण आमच्या सोबत असते. सध्या आता ती प्रेग्नेंट असल्यामुळे नाही येऊ शकली. माझ्या मुलाचं लग्न झाल्यापासून त्याच्यानंतर माझी सुनेनं म्हणजे खूप तरक्की केली आणि आमचं खूप नाव झालं. तिच्यामुळे आणखी आमचे व्ह्यूज फॉलोअर्स वाढले आणि ती जर आज इथे राहिली असती ते नक्कीच एक गेम जिंकली असती. आम्हाला फॅमिली म्हणून मध्ये फॅमिली सेक्शन मध्ये बसवलं होतं इथे आणि आमच्यावर कॅमेरा होता. एखादा दुसरा क्रिएटर असता किंवा सेलिब्रिटी असता तर त्याने काय केलं असतं, टीम आहे तुम्ही बाहेर बसा किंवा हे असं. कारण की व्हॅनिटी व्हॅनचे इथे आम्ही सगळेजण बसले होतो ना, एक जण आला, एक व्हॅनिटी व्हॅन इतने सारे लोक क्या कर रहे हैं? तर मी तेच म्हणतो की शशांक कधीच आम्हाला असं फील नाही करत किंवा तुम्ही एम्प्लॉईज आहे किंवा हे. इथंही तेच जाणवत आहे की आम्ही फॅमिली आहे, फॅमिली सेक्शन मध्ये बसत आहे आणि म्हणजे पुढे जाऊन आता बघा टीव्ही डायरेक्ट दिसणार ना की आम्ही फॅमिली मेंबर आहे म्हणून. तिथे ऑडियन्स मध्ये नाही बसवलं, तिथे फॅमिली सेक्शन मध्ये बसवलं. आणि जेव्हा फॅमिली सेक्शनचा शूट होणार होता तर एक पर्सन आपल्याला म्हणजे आद्या बाहेर गेला होता, त्याच्यासाठी त्यांनी शूटिंग थांबवली कारण की आमच्या याच्यातला एक मेंबर यायचा होता फॅमिली मेंबर. मला त्या लोकांवर लय तरस येते जे तुले वाईट वेळेत सोडून गेले. तर भाई काय काय बोलतो. खूप लॉस झाला, खूप लॉस झाला. आद्या म्हणत होता कशाला येऊ बा, अडचण होईल गाडी. जिथे आले मला 10 वर्ष लागले असते, तिथे मी 6 महिन्यात झालो शशांक जायचे. पण तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स लय चांगला होता. लय काही शिकायला भेटलं इथून. आता समोर आपल्याला पण लोक काम करायला लागणार आहे. तर मी या शोले येणार नव्हतो. म्हटलं आम्ही ऑलरेडी इथं 4 जण होते गाडीमध्ये. म्हटलं 5 येऊन काय करू मी, फालतू काढतो मी गाडीमध्ये. शशांक तुही मर्जी म्हणे, तू चल म्हणे, पण तुझं काय म्हणे, तुला एक्सपिरियन्स भेटत म्हणे. म्हटलं आता शशांकना म्हणत आहे, म्हटलं अशी माझ्याकडून लय म्हणजे मिस झाले म्हणून म्हटलं आता ह्या मिस नाही करायचं आहे. म्हणून शशांक म्हणे चल. मी आलो. जेवढी इथं ज्युनियर आर्टिस्टली इज्जत नाही भेटत तेवढी रिस्पेक्ट आम्हाला भेटली. तर फॅमिली स्टेजमध्ये बसवलं तर आम्हाला सगळ्यांनी किंवा फॅमिली मेंबर आहे म्हणून तर चांगलं वाटलं. ते एक्सपिरियन्स चांगला होता. जेव्हा माझे अहो मुंबईला होते, जेव्हा त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड सुरू होता, तेव्हा माझे अहो कपिल शर्माच्या शोमध्ये पर डे 1200 रुपये घेऊन म्हणजे ऑडियन्स म्हणून बसायचे. आणि आजचा दिवस आहे की जेव्हा ते त्यांच्या पूर्ण टीमला घेऊन आणि त्यांच्या स्पेशली मम्मीला घेऊन ते सोनी टी व्हीवर गेले आणि मम्मीने तिथे सोनी टी व्हीवर जाऊन तिथे शो केला आणि माझे अहो काउचवर बसून मम्मीसाठी टाळ्या वाजवत होते. तर तो एक खूप जास्त प्राऊड मोमेंट होता सगळ्यांसाठी. शो पे भी ध्यान में आया क्योंकि कभी काम में इतना थी ना तो फिर मेरे को याद नहीं था. ओह सॉरी. थँक्यू. पहिले ते खूप कामात होती आणि मम्मी म्हणे मेरे बेटे को नाही पहचाना क्या. म्हटलं नाही ओळखत नसन म्हटलं ते. तर ते तेव्हा काहीच नाही बोलली ना. आता जेव्हा शो संपला तर वापस आली म्हणते सर मैं जानती हूँ आपको. कारण मी चाललो गेलो होतो ना तर तिला सांगायचा चान्स नाही भेटला. तर ती आता बोलते की मैंने जानती हूँ आपको, पुरे शो में मैंने आपको दिखा म्हणते. प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं आहे शशांकच्या मम्मीला, म्हणजे शशांकची मम्मी हे त्यांचं चॅनलचं नाव आहे. तर शशांकच्या मम्मीला, आणि ऑब्व्हियसली ते सगळ्यांच्या मम्मीसारखीच आहे आणि माझी तर स्पेशली सासूबाई आणि खूप क्यूट मम्मी आहे. तर तुम्हाला त्यांना आधी रीलमध्ये बघून आणि आता टी व्हीवर बघताना तुम्हाला कसं वाटतं आणि काय फील होतं आहे. माझ्यासाठी तो खूप प्राऊड मोमेंट होता आणि मला खूप छान वाटलं. तर तुम्ही पण सांगा मला कमेंट करून की तुम्हाला काय वाटलं आणि तुमच्या फिलिंग्स काय आहे त्या कमेंट करून सांगा, कारण त्या पण सुद्धा कमेंट्स वाचतात. तर हा स्पेशली व्हिडिओ मम्मीसाठी डेडिकेटेड आहे. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला विसरू नका. थँक्यू.